युद्धामुळे लग्नही लांबणीवर पडण्याची शक्यता. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कॅटरिंग व्यवसाय संकटात. 15 मार्चपासून ऑर्डर घेणं कॅटरर्स व्यावसायिकांकडून बंद. इराण इस्रायल युद्धामुळे भारतातल्या गॅस पुरवठ्यावर परिणाम. पुणे, नाशिक, मुंबईत 2 ते 4 दिवस टिकेल एवढाच गॅसचा साठा, तर अनेक लघु उद्योगांनाही फटका. सीएनजी पीएनजी पुरवठ्यामध्ये कपात होण्याची शक्यता. अमेरिका इराण युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सीएनजी पीएनजी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. महानगर गॅसकडून भूमिका स्पष्ट. नाशिकमध्ये एलपीजीचा तुटवडा. अनेक पेट्रोल पंपांवर रिक्षांच्या रांगा. इस्रायल इराण युद्धाचा फटका. गॅस टंचाई निर्माण झाल्यानं स्वयंपाकासाठी विद्युत उपकरणांची खरेदी वाढली. विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या मागणीमध्ये वाढ. गॅस टंचाईमुळे रेल्वेतील जेवण सेवा धोक्यात. टंचाई कायम राहिल्यास जेवण सेवा बंद होणार. बुकिंग वेळी जेवण बुक केलेल्या प्रवाशांना रिफंड मिळणार. नागपुरात एलपीजी सिलेंडरचा काळा बाजार. काळा बाजार रोखण्यासाठी पोलिसांची मोहीम. अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 3 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून. कोकणच्या हापूसवर निसर्गाची वक्रदृष्टी. यंदा रत्नागिरी हापूस आंब्याच्या उत्पादनात 80% घट. वाशी मार्केटमध्ये दिवसाला फक्त 150 पेट्यांची आवक. नाशिकमध्ये स्त्रीबीज तस्करी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. डॉक्टर अमोल पाटीलच्या आयव्हीएफ केंद्रातून 96 महिलांची बीज खरेदी. नाशिकमधल्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित.